Hi, welcome to everyone on Olympus Combine YouTube channel. आज आपण अर्थशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आर्थिक वृद्धी आणि विकास या डिस्कस करणार आहोत. तर चला, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक सर्वात प्रथम उर्सुला हिक्स या अर्थशास्त्रज्ञांनी स्पष्ट केला. तर पहा, सर्वात प्रथम आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हा फरक उर्सुला हिक्स यांनी सांगितला. आता आर्थिक वृद्धी ही संकल्पना पाहूयात. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे ज्यामध्ये केवळ संख्येच्या तुलनेमध्ये गोष्टीचं मूल्यमापन केलं जाते. तर आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे ज्यामध्ये विकासात्मक व मानवी जीवनातील सुधार या गोष्टींना महत्त्व दिलं जाते. देशाच्या वास्तव्य उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे संख्यात्मक स्वरूपात होणारी वाढ जी आहे, पैशाच्या स्वरूपात होणारी जी वाढ आहे, अशा गोष्टींना आर्थिक वृद्धी या संकल्पनेमध्ये महत्त्व आहे. आर्थिक वृद्धी जर पाहिलं आपण तर ती एक संकुचित संकल्पना आहे, कारण यामध्ये सामाजिक हित साध्य होईल हे आवश्यक नाही. कधी सामाजिक हित साध्य होऊ शकते, कधी होऊ शकत नाही, कारण सामाजिक हिताला इथे महत्त्व नाही. तर आर्थिक विकास ही संकल्पना जर आपण पाहिली तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे आणि यामध्ये मानवी विकास व सामाजिक बदल या दोन गोष्टींना महत्त्व दिलं जाते. तर केवळ संख्यात्मक गोष्टीकडे लक्ष देणारी आर्थिक वृद्धी व सर्वसमावेशक मानवी विकास व सामाजिक हित यांकडे लक्ष देणारी संकल्पना आहे आर्थिक विकास. तर आज आपण या दोन संकल्पनेमध्ये फरक पहिल्यांदा कोण सांगितलं ते पाहिलं आणि दोघांमध्ये फरक काय आहे, कोणत्या प्रकारे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ते पाहिलं. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.